हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आज आहे वट पौर्णिमा, तर आमची सगळी तयारी करून झाली आणि आम्ही आता चाललोय वडाची पूजा करायला। सगळेजण ताट ही तयार करून झालंय, स्वयंपाक पण झाला सगळा पुरणपोळीचा। आता आम्ही जातो वडाची पूजा करून येतो। चला आता पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक करून झाला होता आणि देवाला पण नैवेद्यही दाखवून घेतला होता। तर आज पौर्णिमा आहे, तर परडीची पण पूजा ही केली होती, पोत पेटवली होती। नंतर परडीमध्ये पीठ ही ठेवलं होतं। नंतर परडीमध्ये पण नैवेद्य ठेवला, 2 नैवेद्य ठेवायला लागतात त्या परडीमध्ये वेगळे। देवासाठी पण एका ताटामध्ये नैवेद्य भरून देवाला पण नैवेद्य दाखवून घेतला मी आणि परडीला हळदी कुंकू ही लावलं, देवाचा आशीर्वादही घेतला। आणि यश पण आहे, तर यशचं पण बडबड चालू होती। वडाची पूजा करण्यासाठी ताटं पण तयार करून घेतले, जे साहित्य लागतंय ते सगळं घेतलंय। आम्हाला जास्त काही लांब जायचं नाही वडाची पूजा करायला, जवळच आहे वड। हां हाय ना, गेले स्कूलला हे सामान आणायला। हां चला येतो पूजा करून। आता आम्ही चाललो होतो वडाची पूजा करण्यासाठी। आमच्या सोसायटीमध्ये इथं जवळच गेटच्या जवळ वडाचं झाड आहे, तर चाललोय आम्ही आता वडाची पूजा करण्यासाठी। जवळच असल्यामुळं काय एवढं लांब जावंही लागत नाही, तर आलोय आम्ही आता इथं गेट जवळ। वडाच्या झाडाची खूप गर्दी होती वडाची पूजा करण्यासाठी। आमच्या सोबत होती ती आमच्या शेजारची होती आणि तिचं ह्या वर्षी नवीनच लग्न झालंय। वट पौर्णिमेचा सण म्हटल्यावरती बायका खूप सजतात धसतात, दागदागिने घालतात, तर खूप सगळ्याच बायका सुंदर अशा दिसत होत्या आणि चालू होती माझी पण आमची पूजा करायची। तर वडाची पूजा करतोय आम्ही। सगळं ताट आणलं होतं, ताटामध्ये सगळं जे साहित्य लागतं ते घेऊन आलो होतो। तर आमची चालू इथं वडाची पूजा करायचं। वड पूजायची सगळीकडे वेगळी पद्धत असते, तर आमच्या इकडं खूप असा न्यावं लागतं, सगळं ओटीचं सामान न्यावं लागतं। त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस, नंतर आंबा, नंतर गहू किंवा तांदूळ, नंतर ओटीचं सामान, खारीक, खोबरं, हळकुंड, विलायची असे 5 वस्तू, अगरबत्ती, दिवा, 5 बांगड्या, हळदी कुंकू, शृंगाराचं सर्व साहित्य असं सगळं न्यावं लागतं। तर आमच्यासोबत नंदेची मुलगी दीदी आली होती, तर तिला सांगितलं व्हिडिओ काढायला, फोटो काढायला। तर आमच्या चालू आहे आता इथं वडाच्या फेऱ्या मारायचं आणि यश पण इथं मध्ये चालूच आहे त्याचं। जिथं आम्ही जाईल तिथं त्याचं असतंच मध्ये, तर तो पण आमच्या मागे येतोय यश। आमच्यासोबत चॉकलेटी साडीच्या आहे, ती आमच्या शेजारच्या आहे आणि ज्या आमच्या ओळखीच्या होत्या सोसायटीमधल्या बायका, तर त्या येऊन गेल्या होत्या, काय यायच्या राहिल्या होत्या, काय येऊन गेल्या होत्या लवकरच। तर आम्ही पण आलोय, आमचं पण चालू आहे आता इथं वडाची पूजा। जर वेळेस जुई असते आमची व्हिडिओ ही काढायला, पण आज काय ती नव्हती, ती गेली होती शाळेत, त्यामुळं ती नव्हती। आणि नंदेची मुलगी दीदी होती, तर तिनेच आमचे व्हिडिओ फोटो हे काढले। मम्मा मम्मा 2 मिनिटं थांब ना मम्मा मम्मा 2 मिनिटं थांब ना। आमची झाली आता वडाची पूजा ही करून, तर आता बायकांना हळदी कुंकू लावून बायकांची ओटी भरायचं चालू आहे आमचं।
तर एकमेकींना करतोय हळदी कुंकू लावून ओटी भरायचं चालू आहे. एक मिनिट तुमची करायची दीदी इकडे बघ बरं. जरा हे पण करायचं आपण काय करतो ते बघायचं. दोनच मिनिट थांबा दीदी इथून नंतर आम्ही दोघींनी पण एकमेकीला हळदी कुंकू लावलं, एकमेकींच्या ओट्याही भरल्या. झाले आता वडाची पूजा ही करून आणि आता आम्ही आलोय सोसायटी मधल्या गार्डन मध्ये. तर गार्डन मध्ये बेलाचं झाड आहे, तर बेलाच्या झाडाची पण पूजा करून घेतोय आम्ही. दिवा आम्ही आणला होता तर त्याच्यामध्ये तेल पण होतं आणि आता म्हटलं इथं पण दिवा लावून घ्यावा. तर इथं दिवा लावण्यासाठी थोड्या विटा लावल्यात आडोशाला, वाऱ्यानं काय दिवा राहतच नाहीये. तर खूप बघितलं, लावण्याचा प्रयत्न केला पण काय वारं खूप सुटलं होतं. तर थोडा वेळ लावला आणि लागला थोडा वेळ आणि परत थोड्या वेळाने विजला. आलोय आता आम्ही घरी आणि चाललो होतं यांचं सगळ्यांचं जेवण करायचं. ही जेवायला लागली होती. जय पण सकाळी लवकर गेला होता शाळेत, तर तो पण आल्यानंतर जेवायला लागलाय. आणि असा होता आजचा वट पौर्णिमेचा व्हिडिओ. कसा वाटला सांगा कमेंट करून.